नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. जर तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला कळलंच असेल की मुन्ना आला होता पुण्यावरून आणि सकाळी तो 4ला पोहोचला. त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी धनतेरसची शॉपिंग करायला गेलो, त्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि तो जर ब्लॉग तुम्ही नसेल बघितला तर या आधीचा ब्लॉग बघून घ्या धनतेरसच्या शॉपिंगचा आणि जे पण काही झालं धनतेरसच्या दिवशी त्या सगळ्या गोष्टींचा आहे. आणि त्यानंतर मग आता मुन्ना निघालेला आहे दुसऱ्या दिवशी, कारण धनतेरसच्या दिवशीच तो रात्रीला निघणार होता. म्हटलं खूप लेट झालेला आहे, आता काही जाऊ नको, दुसऱ्या दिवशी जाशील म्हणून. मग तो रात्रभर थांबून गेला आणि आता निघाला. तर त्यानंतर मग यांनी हे डेकोरेशन करायला सुरुवात केली, कारण त्यांना ड्युटी जायचं होतं. त्याआधी मग मी त्यांना त्या लढ्या लावून मागितल्या. तर एंट्रन्स थोडंफार डेकोरेट झालेलं आहे आपलं. नंतर मग मी आली इथे फराळाचं घ्यायला. प्रज्ञा जाणारच होती तर तिने मला कॉल केला होता. म्हटलं की चला आता आपण मी पण सोबत येते आणि मग आपण जाऊ. आणि जे पण घ्यायचं आहे ते, जसं की पिरियड्स होते चालू तर तिचे पण सेम दिवशी क्लिअर झाले, माझे पण सेम दिवशी क्लिअर झाले. तर म्हटलं तिला पण वेळ नाही मिळाला हे सगळं करायला, म्हणजे फराळाचं वगैरे करायला, आणि मला पण नाही. मग आम्ही दोघींनी ठरवलं की चला आता आपण बाहेरूनच विकत घेऊन घेऊ, थोडं थोडं तर घ्यायचं आहे म्हणून. तर आम्ही दोघींनी पण मग फराळाचं बाहेरूनच घेतलं. आणि मला तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आईकडेच जावं लागतं, म्हणून मग मी जास्त तशीही बनवत नसते. घरी पण बनवायचं असलं ना तर मी खूप कमी बनवते. आणि तसंही माझ्याकडे ह्या गोष्टी आवडत नाहीत जास्त, मुलांनाही नाही आवडत. मुलांना फक्त चकली आवडते आणि थोडा चिवडा खातात मुलं, आणि बाकी तर काहीच खात नाही मुलं. तसंच पडलेलं राहते माझ्याकडे बनलेले असलं तर त्यामुळे मग मी कमीच बनवत असते. आणि मग आईकडे जायचं असलं तर आईकडेच खाणं होते. तर असं आहे. आणि म्हटलं दुसऱ्या दिवशीची जी लक्ष्मीपूजनची तयारी आहे ती करून ठेवते. थोडाफार वेळ होता, मग हे गेले होते मार्केटला, तोपर्यंत मग आम्ही दोघी मायलेकींनी तयाऱ्या करून ठेवल्या. कारण मग हे मला मटके भरवून ठेवायचे होते. हे क्लीन केलेले होते याचे आपल्या पितळीचे, तर मग हे मटके भरवून ठेवले धान्यांनी. नंतर मग दिवे वगैरे लावून घेतले. अशा प्रकारचं मी मस्त माझी पूजा केलेली होती. पूजा आटोपली माझी छानपैकी. आज आहे नरक चतुर्दशी, तर तुम्हाला सगळ्यांना नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आमची तयाऱ्या सुरू आहेत. आता सध्याच माझी पूजा झालेली आहे. बस यांनी हे तोरण आणलं होतं, मी ते लावून दिलं. बाकीचे सगळे जे कामं आहेत, क्लिनिंग आहे, ते सुरूच आहे अजून पण. दिवाळी संपेपर्यंत काही कामं होणार नाही आहेत. म्हणजे दिवाळी उद्याची दिवाळी आहे तरीसुद्धा आमचे कामं बाकीच आहे. चला, हे आहे ते तोरण जे मी काल आणलं होतं आणि यांनी लावून दिलं ते. आणि आता एंट्रन्स दाखवते मी तुम्हाला पूर्ण की कशी सजलेली आहे. असे हे जे स्क्रू आहेत हे आता असे इथे तसेच हे बाजूला लावून द्या, म्हणजे मला तिथे शुभ लागतं. हां, सेंटरला त्याच पट्टीच्या वर. अरे एवढा मोठा. हो 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 हो. आणि तिथे तसंच माझं मंदिर मस्त सजलं. मला सगळ्यात जास्त खुशी होती माझं मंदिर सजलं की. कसं वाटतंय मंदिर, है ना? त्यामुळे आणखी छान लुक आलं. मस्त मंदिर सजलेलं आहे माझं. हे बघा, लक्ष्मीचा ड्रेस पण मस्त आहे. कृष्णाचा पण खूप मस्त आहे. मुकुट वगैरे सगळं मॅचिंग झालेलं आहे कृष्णाला. आणि या देवांची तर मस्त आहेतच. विठ्ठल रुक्मिणीचा जो घागरा आहे ना तो खूपच सुंदर आहे. पण काय होतंय की मूर्ती थोडी छोटी झालेली आहे हे. आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वेगवेगळी पाहिजे होती, तर ती एकत्र आहे. तर त्यामुळे मग ते काय होते, कपडे घालायला थोडा प्रॉब्लेम होतो. नाहीतर खूप सुंदर आहे विठ्ठल रुक्मिणीचे कपडे. हे बघा, आत मस्त सुंदर असं. आणि हे घागरा खूप सुंदर आहे रुक्मिणीचा. अशा प्रकारचे कपडे खूप छान मिळाले यावेळेला. मला सगळ्यात जास्त खुशी तर कपड्यांमुळे होत आहे. खूप मस्त वर्कचे कपडे मिळालेले आहेत यावेळेला. आणि कृष्णाचा, ह्या ज्या छोट्या कृष्णाचा आहे ना तो तर आणखीच जास्त चांगला आहे. पण काय आहे की असा दिसत नाही आहे इथे पाळण्यामध्ये असल्यामुळे. नाहीतर तो जर कृष्ण असा खाली ठेवलेला असता ना तर इतका सुंदर दिसला असता. आणि आता मी पाळणा खाली न ठेवता म्हटलं इथे हा पाळणा ठेवला जाते आणि नंतर मग त्यामध्ये कृष्ण पण बसवला जातो म्हणून इथे ठेवते. आणि गणपती बाप्पा आपले इथून उठून इथे ठेवले. आणि हा कृष्ण इथे ठेवत होते ना मी, तर यावेळेला ड्रेस खूप असे घेरदार झालेले आहेत त्यामुळे इथे जागाच नव्हती, म्हणून मग मी एवढेच ठेवले.
आणि कृष्ण आपले इथे बसवून दिले. तर अशा प्रकारची माझी मांडणी केलेली आहे मी. आता हा स्क्रू लावून झालेला आहे. आता मी याला शुभ लाभ लावते. तूप बनवायला ठेवलं होतं ताजं असं, तर तूपसुद्धा झालेलं आहे. हे आता हे तूप दिव्यांसाठी यूज होईल, नाही तर मग पुरणपोळीसाठी. हे बघा आता मस्त शुभ लाभ लावून झालेले आहेत आपल्या इथे. हे मी ऑनलाईन ऑर्डर केले होते. हे जे दिसत आहे ना तुम्हाला कमळाचे, आणखी खूप सारे ऑनलाईन ऑर्डर्स केले होते. पण ते जास्त ऑर्डर्स असल्या ना यावेळेला, म्हणजे फेस्टिवल सीझनला, तर कधी कधी ऑर्डर कॅन्सल होतात. माझ्या अशा किती ऑर्डर कॅन्सल झालेल्या आहेत मी सांगूच शकत नाही. म्हणजे खूप सारे ऑर्डर्स केले होते मी, ते सगळे अर्ध्यापेक्षा जास्त, अर्धे तर कॅन्सल झाले, अर्धे मला मिळाले आणि काही मिळालेले आहेत. ते मी आता तुम्हाला उद्या जेव्हा डेकोरेशन करेल ना तेव्हाच दिसेल की काय काय घेतलेलं आहे. आता मी म्हटलं शेअर करते तुमच्यासोबत, पण सगळं आउट ऑफ स्टॉक आहे. म्हणून मग मी जे बोलवलेलं आहे ते पण शेअर नाही करू शकत आहे, कारण तुम्ही घेऊच शकत नाही. ते सगळं नोटिफाय दाखवतं मला, म्हणजे आउट ऑफ स्टॉकच दाखवत आहे सगळं जे पण मी ऑर्डर केलं होतं. मी माहीला म्हणत पण आहे की म्हटलं जे पण ऑर्डर केलेलं आहे, म्हणजे ड्रेस असो किंवा मग काहीही असो, सगळं आउट ऑफ स्टॉक दाखवत आहे. कारण या सीझनमध्ये सगळेच जण परचेस करतात ना, तर लवकरच चालत जाते. म्हणूनच माझे जे प्रोडक्ट्स आहेत ते कॅन्सल झाले असतील मे बी. हे बघा अशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे. मला ह्या व्हाईट माळाच पाहिजे होत्या, म्हणून यावेळेला त्या झेंडूच्या माळा नाही लावल्या. अशा मस्त ह्या अशा मोगऱ्याच्या फुलांच्या माळा लावलेल्या आहेत, रिअल नाही आर्टिफिशियल. आणि हे तोरण आणलं होतं मी, तर हे तोरण लावलेलं आहे. आणि इकडच्या साईडला पण एक माळ लावलेली आहे, ती साईडला ती दिसत नाही आहे तिकडनं. तर असं हे केलेलं आहे. ते थोडी इकडे लावावं लागेल, कारण खूपच ती तिकड झालेली आहे. आणि असं डेकोरेशन झालेलं आहे आपल्या एंट्रन्सला. तर आता हे सगळं लावल्यानंतर, म्हणजे काय म्हणतात त्याला, लाईटिंग वगैरे रात्रीला ते छान दिसेल. रात्रीला लावल्यानंतर मग दाखवतेच मी तुम्हाला कसं दिसतं. तर लावावं लागेल ते क्वेश्चन. हे इथे आपण बघू असं असं करून, नाही तर पण ते चांगलं वाटणार नाही, कारण ती सिरीज लावलेली आहे ना, नाही चांगला नाही वाटणार. तर हे अशा प्रकारचं आमचं डेकोरेशन झालेलं आहे कम्प्लीट. थांबा दाखवते मी पूर्ण. नाही गो, हे असं तिकडे ते दार असं कर नाही. हे बघा हे अशा प्रकारचे लावलेले आहेत. इथे व्हाईट लावलेले आहेत. यावेळेला व्हाईट ना हा पेयर मी एकच आणला होता आणि नंतर मग चालला गेला यार, तो आउट ऑफ स्टॉक होऊन गेला, म्हणजे ऑफलाईन आउट ऑफ स्टॉक झाला. तर इथे लावलंय, मस्त झालेलं आहे डेकोरेशन. म्हणजे सध्याचं हे एवढं केलेलं आहे. तर असं आहे. आणि आम्ही माहीला पण डेकोरेट केलेलं आहे अशा प्रकारचं. मस्त फेस्टिव्ह वाईब्स यायला लागलेले आहेत. आता सगळं डेकोरेशन कम्प्लीट झालं ना, म्हणजे कम्प्लीट तर नाही झालेलं आहे, मी नेहमी सांगते कम्प्लीट झालेलं आहे, कम्प्लीट नाही झालेलं आहे, पण तरी थोडंफार झालेलं आहे ना. तर छान वाईब्स यायला लागलेले आहेत आताच. तर करू दिवाळीच्या दिवशी छान पूजा, मस्त डेकोरेशन हे ते. बघा समोर तुम्हाला पुढचा ब्लॉग बघायला मिळणारच आहे. दिवाळीचा जो आहे तो ब्लॉग छान असणार आहे. खूप एक्सायटेड आहे मी. अरे हिचं सुरू होऊन जाते. ही पण आणलेले आहेत मी 4, बघा 4 आणल्या. ह्या छोट्या उरल्या. तर ह्या पण अशा रांगोळीच्या साईडला डेकोरेट करायला होतात. एक मोठी उरली ऑर्डर केली होती, ती खूप लेट येणार आहे, म्हणून दिवाळी झाल्यानंतर बघू. आता आली तर खूपच चांगलं. आज जर आली तर मस्त, म्हणजे ती मोठीमध्ये ठेवता येईल आणि ह्या आजूबाजूला लावता येईल. पण जर नाही झालं तर मग याचं काहीतरी जुगाड करावं लागेल, म्हणजे रांगोळीच्या अवतीभोवती लावाव्या लागतील ह्या उरल्या. बघा किती सुंदर वाटतात, मस्त छान. इथे दिवे लावल्या जातात आणि आतमध्ये काहीतरी फूल वगैरे ठेवल्या जाते. असं करू काहीतरी जुगाड. आणि आजची नरक चतुर्दशी होती ना, तर मग मला यमदीपकसुद्धा लावायचा होता, तर त्याची तयारी सुरू आहे. मी आता तो लावणार आहे. कोणी काय करत आहे, धनत्रयोदशीला पण लावते, पण मी नरक चतुर्दशीला लावते, तर त्यामुळे मी दरवर्षी नरक चतुर्दशीलाच लावते हा दीपक. यामध्ये काय करायचं, 4 वाता टाकायच्या,
असा जर तुमच्याकडे दिवा असेल म्हणजे मातीचा तर ठीक आहे, नाहीतर मग कणकेचा सुद्धा बनवू शकता. आणि त्यामध्ये कोळी टाकायची आणि एक सिक्का टाकायचा आणि काळे तीळ टाकायचे आणि हा मोहरीच्या तेलामध्ये, सरसोच्या तेलामध्ये लावतात. मी दिवा तर लावून घेतला. नंतर लक्षात आलं की अरे मी दिव्याखाली रांगोळीच नाही काढलेली आहे. हा जो दिवा आहे ना, हा तुमच्या मेन एंट्रन्सला दक्षिण साईडला लावायचा असतो. तर म्हणून मग मी मेन रांगोळी तर काढली होती मोठी अशी तिथे समोर, पण मग साईडला रांगोळीच नव्हती काढली. म्हणून मग साईडला रांगोळी काढली इथे आणि मग तो दिवा मग तिथे त्यावर ठेवला. तर असं असतो. जर तुम्ही लावला नसेल धनतेरसला तर तुम्ही दिवाळीच्या दिवशीसुद्धा लावू शकता तुम्ही. असं काय नाही की धनत्रयोदशीलाच लावायचा असतो की नरक चतुर्दशीलाच लावायचा असतो. तुम्ही हा दिवा 5 दिवस लावू शकता केव्हाही आणि 5ही दिवस लावू शकता, असंही काय नाही आहे. तर असं आहे. तुम्ही जर विसरला असाल, जर तुम्हाला लक्षात आलं असेल माझा व्हिडिओ बघून की अरे आपण पण लावायला पाहिजे होतं, तर तुम्ही दिवाळीच्या दिवशीसुद्धा लावू शकता. फक्त काय करायचं असतं की जे दिवे तुम्ही लावता ना सगळे, तेव्हा नाही लावायचा हा दिवा. म्हणजे दिवे लावल्यानंतर काही वेळाने थोडं शांत झाल्यानंतर मग वेळाने लावायचा हा दिवा आणि नंतर रात्रभर ठेवायचा. दुसऱ्या दिवशी काय करायचं, तो दिवा घ्यायचा आणि एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा. तो सिक्का एखाद्याला कोणाला दान करून द्यायचा आणि नाहीतर मग तो दिवा जो आहे तो गाळून टाकायचा, घरात नाही आणायचा. तो दिवा घरात नसतात आणत. तो यमदीपकला लावलेला असतो ना आपण, म्हणजे यमदीपक लावलेला असतो ना यमदेवासाठी. तर तो कशासाठी असतो की तुमच्या घरात अकाल मृत्यू झाले नाही पाहिजे अशा गोष्टींसाठी तो दिवा असतो. म्हणून मग हा दिवा बाहेरच ठेवायचा असतो. तर आता दिवा लावून घेते आणि बस मग माझ्या बाकीच्या गोष्टींची तयारी करते. जसं दुसऱ्या दिवशीची पण तयारी आहे. भरपूर तयार राहतात यार. घर तर छान सजलेलं आहे. म्हणजे आजच्या दिवशीचं डेकोरेशन कंप्लीट झालेलं होतं. बाकी मला थोडं आणखी लायटिंग्स वगैरे पाहिजे होत्या, तर त्यानंतर ते लावून देतील मला. आता कसं आहे, माझ्या नवऱ्याची राहते ड्युटी. आता दिवाळी असो किंवा मग कोणतीही गोष्ट असो, सुट्या ह्या लोकांना मिळत नाही, पोलीस लोकांना. तर त्यामुळे मग कधी कधी तर दिवाळीच्या दिवशीसुद्धा जावं लागतं आहे. तर दिवाळीच्या दिवशी तर कितीच वेळ गेलेले आहे. ते दिवाळीच्या दिवशी गेले वेळेपर्यंत मग दिवाळीच्या आपल्या काय म्हणतात त्याला, पूजेपर्यंत मग येऊन जातात. असं करून तर मग आम्ही त्यांच्या सोयीनुसार असे कामं करतो. आणि पोलीस लोकांनी जी पण मला पोलीस वाईफ बघत असतील ना, त्यांना सगळ्यांना ही कंडिशन माहिती आहे की त्यांच्या ड्युट्या कधीही येतात आणि सणांच्या दिवशी तर मुद्दाम त्यांची ड्युटी असते. तर सणाच्या दिवशी तर बिलकुलच घरी नसतात आणि सणाच्या दिवशी आम्हाला अशी वाट बघावी लागते नवऱ्याची की अरे ते येतील तेव्हा मग ह्या सगळ्या गोष्टी करू म्हणून मग ते जेव्हा घरी आहेत आणि जी गोष्ट ते करू शकतात त्या गोष्टी त्यांच्या वेळेपर्यंत करून घ्यायच्या. नंतर मग आपण आपल्या कामाला लागायचं, असं आमचं असतं. आणि प्रत्येकच बायकोला मग ती सवय होऊन जाते, म्हणजे अशा नवऱ्यांच्या बायकांना, म्हणजे पोलीस लोकांच्या नवऱ्यांच्या बायकांना. तर असं आहे. मग आता ही एंट्रन्स आपली सजलेली आहे. छानपैकी आपली लायटिंगसुद्धा लागलेली आहे, आकाशकंदील लागलेलं आहे, तोरण लागलेले आहे, एंट्रन्सला असे लळ्या पण लागलेल्या आहेत ह्या. तर अशा प्रकारची एंट्रन्स सजलेली आहे आपली. फक्त मला थोडी लायटिंग आणखी पाहिजे होती आणि फोकस लाईट पण लावलेली आहे. तर त्या फोकस लाईटचं कनेक्शन निघालं होतं, म्हणून मग आम्हाला काही कळत नव्हतं. हे गेलेलं होतं बाहेर आणि नंतर मग मी यांच्यासोबत बाहेर आली. तर बाहेर स्वीट्स घ्यायचे होते, बाकीच्या गोष्टी पण घ्यायच्या होत्या. दुसऱ्या दिवशी दिवाळीच्या डेकोरेशन म्हणजे ज्या पण गोष्टी लागतात आपल्या पूजेला, त्या सगळ्या वस्तू घ्यायच्या होत्या. तर मग त्यामुळे मग ह्या वस्तू घ्यायला आली आणि इथे आली होती स्वीट्स घ्यायला रघुवीरमध्ये. तुम्हाला सांगते, रघुवीरमध्ये अर्धा तास मला उभं राहावं लागलं. शेवटी मी डिसाईड केलं की मला ते दुसरे स्वीट्स घ्यायचे होते, ते मला नाही घ्यायचे. काजू कतलीचं एक वेगळं सेक्शन होतं तिथे, ते काजू कतली आम्ही घेऊन आलो आणि मग दुसरीकडे गेलो स्वीट्स घ्यायला. बाकीचे जे पण घ्यायचे होते ते मिक्स स्वीट्स घ्यायचे होते, बाकी गिफ्टिंगसाठी घ्यायचे होते. तर ते सगळे स्वीट्स आम्ही दुसरीकडून घेतले मग आणि परत आलो. कारण रघुवीरमध्ये त्यांना बोलणं ऐकायलासुद्धा वेळ नव्हता, म्हणजे कोणाचं कोणाला ऐकायला येत नव्हतं आणि एकेकाला अर्धा पाऊण तास तिथे लागत होता. तर त्यामुळे मग ते काही जमलं नाही मला. आणि आपल्याला असं असतं ना की अरे यार कसं म्हणू, तरी त्यांना दादा द्या, पण जाऊ द्या.
काजू कतलीचं होतं एक सेक्शन वेगळं त्यांचं, तर ते काजू कतली घेऊन आली मी. मग नंतर मग डेकोरेशनचं बाकीचं सामान होतं, जसं की फुलं होते ते आणायचे होते, पूजेचे सामान होतं ते आणायचं होतं, तर सगळं मग घेऊन आली. यांच्यासोबत जाऊन आल्यानंतर मग सगळं ते ठेवून दिलं आणि मग माझी कामं करायला बसली. जसे की हार बनवायचे होते, हार बनवून ठेवले, हार लावूनसुद्धा ठेवले. मग दुसऱ्या दिवशी काय होते, खूपच धावपळ होऊन जाते, म्हणजे सणाचं पण करायचं आणि हे पण करायचं, डेकोरेशन पण करायचं, तर सगळ्या गोष्टी इतक्या धावपळ होऊन जाते. म्हणून मग काय केलं की ते आंब्याचे तोरणं बनवून ठेवले, हारं बनवून ठेवले, ते लावून दिले. तोरण दुसऱ्या दिवशी मला लावायचं होतं सकाळी उठून, तर तोरण मग मी दिवाळीच्या दिवशीच लावेल, पण तोरण मी बनवून ठेवून दिलं होतं. रात्रीला टेन्शन नाही म्हणून मग आरामात झोपायचं आणि सकाळी दुसऱ्या दिवशी 4 वाजता उठायचं पण असतं. तर झोप तर मग या दिवसात बिलकुलच नाही होत, सणांच्या दिवसात बिलकुल झोप नाही होत. नंतर तुम्ही तुमची पण तीच कंडिशन असेल, सांगाल मला कॉमेंट सेक्शनमध्ये. माझीच अशी कंडिशन आहे की तुमचीसुद्धा, आणि माझे तर काही दिवस माझ्या याच्यामध्ये पण गेले, तर म्हणून मग माझी खूपच धावपळ झालेली आहे यावर्षी. तर काही हरकत नाही, होतंच यावर्षी, काय दरवर्षीच होतं म्हणा. पण कसं आहे, हे असे मध्येच पिरियड्स वगैरे आले ना, मग काय होतं की आपण आपल्याला जे करायचं असतं ना, तर ते आपण नाही करू शकत. मग ते तेवढं मॅनेजमेंट होत नाही टाईमचं. तर मग असं झालेलं आहे आणि छानपैकी इथे मस्त हारं बनवून घेतले. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग आता भेटूया नवीन छानशा ब्लॉगमध्ये, म्हणजे दिवाळीचा नेक्स्ट ब्लॉग असणार आहे. मागचा ब्लॉग जर तुम्ही नसेल बघितला तर तो पण बघून घ्या. चलो बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.